नमस्कार. पुन्हा एकदा आपण पाहत आहोत आपली रहस्यमयी भयावह कथा पार्ट 2. कारण मागच्याच भागामध्ये आपण पाहिलं रहस्यमयी वाड्याची भयावह वाटणारी ती कथा आणि त्या वाड्याचं वर्णन. अर्जुन नावाचा धाडसी मुलगा कसा त्या वाड्याच्या आत गेला आणि त्याने धाडसी असल्याचा पुरावा आपल्याजवळ ठेवला. त्याचाच पुढचा पाठ आपण बघत आहोत. तर आरशामध्ये जेव्हा अर्जुनला त्या मुलीचं चित्र दिसलं आपल्यासोबतच, तेव्हा तो धैर्य राखत त्या मुलीने जो आवाज दिला होता की माझी मदत करा, यासाठी त्या आवाजाचा मागोवा घेण्याचा निर्णय घेतला. यामागं काय रहस्य असेल यासाठी तो मनोमन खूप धडपड करू लागला. पण त्या क्षणी तिथे अनेक हालचाली होऊ लागल्या, अनेक आवाज भयावह येऊ लागले त्याला. त्यातच त्याला येण्या जाणाऱ्या सावल्या दिसत होत्या आणि मध्येच कसले तरी आवाज, चित्रविचित्र चेहरे त्याच्या समोर येत होते. पण हे सगळं त्याला घाबरवण्यासाठी करणारे जे आहेत याचा त्याला मागोवा घेण्याचा जास्त ध्यास लागला होता. तर त्याने काय केलं, त्या अंधाऱ्या वाड्यामध्ये आरशाच्या मागे वगैरे काय आहे का हे पाहण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली. तर खरोखरच त्याच्या धडपडीला, प्रयत्नाला यश आलं आणि आरशाच्या मागे एक लपलेला दरवाजा होता, तो अर्जुनला दिसला. आता मात्र अर्जुन पुरता त्या गोष्टीचा मागोवा करण्यासाठी एकदम ठाम झाला होता. एकटाच आलेला होता तो, पण अजिबात घाबरला नव्हता. अर्जुनने तो दिसलेला दरवाजा कुठून उघडता येईल ते उघडण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्या अंधाऱ्या तळघरामध्ये त्याला त्या अंधाऱ्या खोलीत आरशामागं असलेला दरवाजा उघडता आला आणि तिथंच त्या तळघराच्या आतमध्ये त्याला एक जुनी डायरी सापडली. ती डायरी अर्जुनने हातात घेतली. त्यावरची धूळ झटकली आणि ती डायरी तेव्हा जो बघतो ना, तेव्हा त्या डायरीवरती नाव लिहिलं होतं. ते नाव होतं एका मुलीचं. त्या मुलीचं नाव होतं कावेरी. कावेरी ही जी मुलगी त्या आरशातली तर मुलगी नसेल ना, असा विचार अर्जुनच्या मनात आला. पण ती त्या आरशामध्ये कशी काय असेल बरं? अरे बापरे, या डायरीत काय लिहिलेलं आहे का? चला बरं वाचूया किंवा बघूया काय मिळते का. या आशेनं त्यानं ती डायरी उघडली आणि तिला त्या डायरीमध्ये जे काही झालं होतं तिच्यासोबत प्रसंग, ते सगळे काही नमूद अर्जुन तिथे वाचू लागला. त्या डायरीमध्ये लिहिलं होतं, संपत्तीच्या लोभापायी तिच्या घरातील कुटुंबातील व्यक्तींनीच तिला मारलं होतं आणि याचा बदला तिला घ्यायचा होता. तिच्या आत्म्याला न्याय मिळवून द्यायचा होता तिला. म्हणून ती त्या आरशामध्ये तिचा आत्मा स्थिर ठेवून होती आणि त्या वाड्यात अडकून पडली होती. कारण तिला बदला घेतल्याशिवाय मुक्तता काय मिळणार नव्हती. जेव्हा ती डायरी अर्जुन वाचू लागला, तेव्हा असंख्य भयावह गोष्टी, भयंकर प्रसंग जे आहेत भयकारी अर्जुनसोबत घडत होते. अर्जुन डायरी वाचत असताना अचानक वाड्यातील दिवे लुकलुकू लागले. एका अंधाऱ्या आकृतीने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. एकदा नाही, अनेक वेळा अर्जुनने स्वतःला सावरत त्या आत्म्याशी संवाद साधला. त्याला कळलं की ती आकृती कावेरीच्या कुटुंबातील गुन्हेगारांची होती, ज्यांना त्यांच्या पापासाठी शिक्षा भोगावी लागणार होती. म्हणून ते या डायरी वाचण्याच्या त्या अर्जुनच्या प्रयत्नामध्ये व्यत्यय घालत होते आणि स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत होते. पण अर्जुनला आता यापुढे काय करावं हे सुचत नव्हतं. तशातच तो ती डायरी घेऊन बाहेर येऊ लागला. पण ते आत्मे काय त्याला बाहेर येऊन देत नव्हते. असंख्य प्रयत्नानंतर अर्जुन देवाचं नाव घेत, हनुमंताचं नाव घेत, हनुमान चालीसा पाठ करत
बाहेर आला आणि आता काय करायचं हा विचार तो करू लागला घरामध्ये येऊन. घरी आल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये एक विचार आला, की आपण जर मंदिरातील पुजाऱ्यांना जर या घटनेबद्दल सांगितलं आणि जो शोध केला आहे त्याबद्दल, त्या कावेरीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून कोणती पूजा वगैरे करता येईल का? असा प्रश्न करावा, असा त्याच्या मनात आला. जसाच तो प्रश्न मनात आला, तसा अर्जुन स्वतःचं सगळं अंघोळ वगैरे आटपून धावत मंदिरात गेला. गावातील मंदिरात जाऊन अर्जुनने तिथल्या पुजाऱ्यांना विचारले, की तो वाडा मुक्त करण्याचा मला उपाय सापडलेला आहे, पण मला तुमची साथ हवी आहे. त्या कावेरीच्या आत्म्याला मुक्त करण्यासाठी आपण शांती करायची आहे. ही सर्व काही गोष्टी त्याला सांगितल्या आणि मग त्या पुजाऱ्याने देखील त्याला हो म्हणत किंवा त्याला साथ देत करूया असं सांगितलं. पण या गोष्टीने फरक किती पडेल याची गॅरंटी कोणाकडेच नव्हती. मग त्यांनी काय केलं, सगळा विधी जी आहे ती पूर्वतयारी करून पुजाऱ्यासोबत तो देखील परत वाड्यात आला आणि विधी सुरू केला. त्या विधीत कावेरीचा आत्मा शांत झाला आणि तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसू लागला. शेवट त्या कावेरीच्या आत्म्याला शांती मिळाली आणि तिने अर्जुनचे आभार मानले आणि ती एका उजळ प्रकाशात विलीन झाली आणि वाड्यातील सारा भयावहपणा नाहीसा झाला. म्हणून तो वाडा पुन्हा असा मुक्त झाला आणि म्हणूनच गावकऱ्यांनी त्याचे खूप कौतुक केले. एक समारंभ कौतुकाचा ठेवला त्याच्यासाठी गावामध्ये आणि वाडा पुन्हा एकदा सुरक्षित बनला. या गोष्टीमधून एकच तात्पर्य मिळते आपल्याला, की भूतांच्या किंवा आत्म्यांच्या गोष्टी भीतीदायक असतात, पण त्यामागील सत्य उलगडण्याचं जर धाडस केलं, तर अनेकांना न्याय देऊ शकतो आणि अर्जुनच्या धैर्यामुळं एक आत्मा न्याय मिळवून शांतीत गेला. पण असं प्रत्येकासोबतच होऊ शकतं असं नाही. बऱ्याच गोष्टी या क्रूर देखील असतात. त्यामुळे सावधान.